माझी हात जोडून या महाराष्ट्राच्या मायबाप 200 आमदारांच्या सरकारला विनम्र विनंती, 200-250 जेवढे काय त्यांचे आमदार आहेत आणि सत्तेमध्ये, त्यांची माझी हात जोडून विनंती की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. अहो, इतिहासकारक आहेत, इतिहासात जरूर रमा, पण त्याचं गलिच्छ राजकारण करू नका. इतिहासकारकांना तो निर्णय घेऊ दे. जो काय अयोग्य योग्य ते इतिहासकारक ठरवतील, काय योग्य काय अयोग्य. हा पहिला मुद्दा. दुसरा, बाकीच्या या गोष्टींमध्ये ह्या बऱ्याच गोष्टी, म्हणजे परवाच्या दिवशी जेजुरीचा जो विषय निघाला, या आस्थेच्या विषयात मी स्वतः जेजुरीला वर्षातून 5-6 वेळा खूप आस्थेने जातो. तो प्रत्येकाचा वैयक्तिक आस्थेचा विषय आहे, त्याच्यात कोणी ढवळाढवळ करू नये या मताची मी आहे. प्रत्येकाच्या आस्थेचा मान सन्मान आपण सगळ्यांनीच करावा, हेच आपल्याला शिकवलेलं आहे, हेच मराठी आणि भारतीय संस्कार आहेत. त्यामुळे ह्याच्यात रमण्यापेक्षा ते इतिहासकारकांना काम करू द्या, ते आपल्याला रिपोर्ट देतील आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार निर्णय घेईल. ते करण्यापेक्षा आत्ता जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना ते काम द्या. आत्ता आपण आणि या सरकारने भारताची आणि महाराष्ट्राची इकॉनॉमी, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, टॅरिफ्सवर होणारा इम्पॅक्ट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षकांच्या आत्महत्या, शिक्षण, ह्या सगळ्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठीच तर निवडून दिलंय. आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये कसे होतील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. राज्यात इन्व्हेस्टमेंट कशा येतील ह्याच्यासाठी काम. पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात क्राईम आणि एक्स्टॉर्शन वाढतंय, कशा गोष्टी चालणार आहेत या राज्यात. रोज एक्स्टॉर्शनच्या केसेस या राज्यात सगळीकडे तुमच्या चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रात येतात. कशा इन्व्हेस्टमेंट्स येतील या राज्यामध्ये. तुम्ही म्हणत होता की ज्या ज्या लोकांनी हे बघितलं पाहिजे, म्हणजे इतिहासकारक नाही, इतिहासकारक पाटील साहेबांनी असं सांगितलं की हॅलो म्हणायच्या ऐवजी जय शिवराय. ते काय आहे? जय शिवराय म्हणायला काय प्रॉब्लेम आहे. हा नाही, पण जे ते म्हणजे शिवराय असं म्हणूनच आपण. हो, पण जय शिवराय म्हणजे शिवराय असं आपण नॉट एट ऑल. प्लीज इतिहास वाचा, मी तुम्हाला सगळ्यांची पुस्तकं पाठवीन. जय शिवराय हाय आमच्यासाठी भगवान. जय शिवराय छत्रपती महाराज आहे त्या राज्याचे. ते नाही, आता हा विषय बाजूला ठेवून जरी बाकीच्या गोष्टी, पण इकॉनॉमीवर सगळ्यात जास्त नाही, माझी भाषणं फॉलो करा तुम्ही. या राज्यामध्ये मी चॅलेंज करते तुम्हाला, लेट्स गो बाय डेटा. इकॉनॉमीवर माझ्याशिवाय कोण जास्त बोलतो, लेट्स गो बाय डेटा. डेटा काढा ना तुम्ही. आय चॅलेंज यू. कुठेही मी तुमच्यावर बसायला तयार आहे. तुम्ही म्हणाल ती वेळ, तुम्ही म्हणाल ते चॅनल, तुम्ही म्हणाल तो डेटा. इकॉनॉमिक व्हॉट्स रॉंग विथ दॅट. जय शिवराय म्हणणार आम्हाला सार्थ अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आनंदाने आम्ही जय शिवराय म्हणू. जय शिवराय म्हणजे गुड इकॉनॉमिक्स, म्हणजे समानता. दॅट इज द लार्जर मेसेज. जय शिवराय म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे या देशामध्ये. जय शिवराय म्हणणं म्हणजे इट्स फॉर जस्टिस. जय शिवराय इज अ सिग्नल की बाबा समतेची भाषा आहे त्याच्यात, गुड इकॉनॉमिक्स आहे त्याच्यात, रयतेचा राज्य आहे तो. सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत त्याला ठीक करण्यासाठी जयंतराव म्हणले जय शिवराय. कारण का जय शिवराय, तुम्ही विचार करून बघा केवढा मोठा नेता राजा होऊन गेला आणि त्याच्या सगळ्या ज्या पॉलिसीज आहेत त्या या सरकारने इम्प्लिमेंट कराव्या, हा या मठचा विचार आहे. त्यातला तुम्ही नुसतं जय शिवराय, तुम्ही खूप पॉलिटिकली नॅरो विचार करताय. आम्ही एवढा छोटा विचार करतच नाही. आम्ही त्याच्या मागचं त्यांनी केलेलं समाजकारण, अर्थकारण, ते सगळा मोठा, आणि त्यांनी केलेले सामाजिक परिवर्तन, समतेची भाषा, इन्क्लुसिव्ह लीडरशिप, ती आम्ही बघतोय. आणि आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे देव आहेत. हे बघा, ही लोकशाही आहे. मी तर त्या लोकशाहीच्या आवाज दाबण्याच्या बिलच्या विरोधात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात मी लढते. त्याच्यामुळे अंजलीताईंनी जर टीका केली तर त्याच्यात गैर काय. ते त्यांचं मत आहे. त्यांना एका सशक्त लोकशाहीमध्ये त्यांचं मत मांडायचा अधिकार आहे. तुम्ही शिवरायांबद्दल म्हणजे तुम्ही नेहमी बोलत आलात की यावरून राजकारण नको, शिवरायांमध्ये, पण तुमच्याच मित्रपक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष या विषयावर बोलताना ते असं म्हणाले की औरंगजेब आणि फडणवीस हे दोन्ही तेवढेच क्रूर आहेत. कारण औरंगजेबाची कबर काढणं म्हणजे त्याचा इतिहास पुसणं म्हणजे महाराजांचा देखील इतिहास.
परत तोच प्रश्न येतो की ह्या सगळ्यावरून मुख्य गोष्टीवरून लक्ष हटवलं जाते का? मी माझं मत तुम्हाला सांगते. माझं मत आहे की इतिहासकारकांनी इतिहासाचा अभ्यास करावा आणि आपल्या राज्याला डायरेक्शन द्यावी. मी स्वतः नेहमी, तुम्ही माझ्या सगळे प्रेस कॉन्फरन्सेस, माझी भाषणं सगळं काढून काढा. मला इतिहासावर भयंकर प्रेम आहे. ते इतिहास चालू राहावा त्याच्यासाठी ASI आहे. ASI आजकाल ISIवर पण मीडियामधून आरोप होत आहेत. कॅरेव्हॅन नावाच्या मॅगझिननी इतिहासावर ASIवर खूप मोठी स्टोरी केली आहे. त्याच्यानंतर आउटलुक मॅगझिननी केली आहे. आत्ताही मागच्या आठवड्यात एक आलेली आहे, मला वाटतं न्यूजवीक किंवा कशामध्ये. तर इतिहासाचा अभ्यास जरूर व्हावा, तो झालाच पाहिजे. ते पारदर्शकपणे जे खरं आहे, सोयीचा इतिहास नाही, जो खरा आहे तो इतिहास बाहेर आलाच पाहिजे. पण त्याच्याबरोबर उत्तम प्रशासक, ताई जे म्हणल्या, जय शिवराय काय म्हणायचं, उत्तम प्रशासक म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघतो. तेच राज्य, शिवरायांचं स्वप्नातलं राज्य, हे राज्य महाराष्ट्रात व्हावं हाच आमचा वाद आहे. म्हणून मी नेहमी इकॉनॉमीवर बोलते. मी सारखं म्हणते की इतिहासात जरूर तुम्ही करा, पण इतिहासाबरोबर महाराष्ट्राची इकॉनॉमिक्स, बजेट, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट आणि सगळे प्रोग्राम्स ऑफ डेव्हलपमेंट, शिक्षणात लक्ष घातलं पाहिजे, आरोग्य सेवेत लक्ष घातलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींमध्ये जातीने या सरकारने लक्ष घातलं पाहिजे. काही मल्हार सर्टिफिकेट आणि या गोष्टीमुळे दोन समाजामध्ये तेढ नाही, मी मगाशीच त्याच्यावर बोलले की माझ्या या आस्थेचा विषय आहे. जसं माझ्या आस्थेबद्दल तुम्ही बोलू नये असं मला वाटतं, तुम्ही तुमच्या आस्थे, आणि प्रत्येकाने कुणाला आपल्या संविधानामध्ये आपल्याला काय आढळेल, प्रत्येकाला यू हॅव टू फॉलो व्हॉट यू बिलीव्ह इन. माझ्या आईने जी मला आस्था शिकवली ती मला प्रिय आहे. तुमच्या आईने जे शिकवलं त्याचा मी मान सन्मान केलाच पाहिजे ना. माझी पण आईच आहे, तुमची पण आईच आहे. जे संस्कार आपली आई आपल्यावर करते त्या आस्थेने आपण पुढे वागत राहतो. त्याच्यामुळे माझं विनम्र विनंती आहे सरकारच्या पण लोकांना की कुणाचीही आस्था, प्रत्येकाच्या आस्थेचा मान सन्मान विनम्रपणे आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ताई, ज्या खासदारांसाठी तुम्ही प्रचाराला की साहेबांपासून सगळे गेले होते, निलेश लंके, त्यांच्याविषयी बोलताना त्यांच्या जिल्ह्यातल्या मंत्री, जे विखे पाटील मंत्री आहेत, सिनियर मंत्री आहेत काँग्रेसमध्ये, ते गुंड अशी प्रवृत्ती आहे, गुंडागिरी करतायत, MIDC हप्ते वसूल करतात अशी टीका केली. लंकेंचं काही प्रकरण तुमच्यापर्यंत आले का? विखे पाटील एवढा कॉन्फिडन्सली त्यांना गुंडागिरी करतायत? काही आरोप करतात तो. लोकशाही आहे, आमचे विरोधक आहेत, ते पवार साहेबांवर गेले 50 वर्ष आरोप करत आले. इतना तो हम बनता है यार. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये त्यांनी आरोप करावे, ते तर सत्तेमध्ये आहेत. आणि या राज्यामध्ये सगळ्यात जास्त खंडणीखोर आज कुठल्या पक्षात आहेत हे मला मीडियाला सांगायची गरजच नाही ना. डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड. सगळा डेटा तुमच्याचकडे आहे. ग्रामीण भागामध्ये एसटीच्या फेऱ्या कमी झालेल्या आहेत, कीर्तनीसारख्या. मीच आज ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट मी आज गेले 2-3 दिवस बारामतीत, इंदापूर, दौंड त्या भागात फिरत असताना किंवा भोरचाही ST स्टँडचा तोच प्रॉब्लेम आहे. भोरमध्ये वारंवार आम्ही ST मागतोय, बारामतीला मागतोय. आमचं म्हणणं आहे की मुलांच्याकडून मला जो फीडबॅक येतोय की एक तर ST वेळेवर येत नाही, आली तर ती थांबत नाही, आणि अनेक वेळा ती शिवशाही त्या ज्या बसेस काढल्या आहेत त्या तासनतास उशिरा तरी येतात, नाही तर बंद पडलेल्या असतात. त्याच्यामुळे STला, महाराष्ट्राच्या पूर्ण STला रिवॅम्पची गरज आहे. आणि मला असं वाटतं हजारो कोटी रुपये जसे ते मेट्रोवर खर्च करतात त्यातले काही हजार नको, काही 100 कोटी जर ST महामंडळात देऊन नवीन बसेस घेतल्या तर या राज्यातल्या ग्रामीण भागातल्या मेरिटवर शिकणाऱ्या कर्तृत्ववान मुलींना खूप मोठा आधार मिळेल. ताई, खरं तर तुम्ही भाजपला अनेकदा असं म्हणता की पक्षात आमचे नेते फोडतात, सगळ्याकडे फोडतात आणि घेतात. आता चंद्रकांत पाटलांनी तर सांगलीच्या खासदारांना खुली ऑफर दिली. विशाल पाटलांना त्यांनी सांगितले की तुम्ही आता निवडून आलाय अपक्ष, तुम्ही या आमच्या पक्षात. तुम्हाला एक खरं सांगू, हे ऑफर बिफर बिझनेस ना हे खूप लाईटली लोक घेतात. मी माझं राजकारण, माझं पद, माझा पक्ष, माझा विचार हा खूप गांभीर्याने घेते. त्याच्यामुळे असल्या कुठल्याही आम्ही काय डीमार्ट किंवा रिलायन्स मधला प्रॉडक्ट नाही आहे ऑफरसाठी. प्लीज, माझी विनम्र विनंती आहे तुम्हाला. गेल्या 5 वर्षामध्ये 14 लाख हेक्टर जमीन आहे, म्हणजे पेरणीची जमीन कमी झालेली आहे. त्याचं कारण काय वाटतं? अर्बनायझेशन ऑब्व्हियसली. अर्बनायझेशन हे सगळ्यात मोठं. तुम्हीच बघा ना, आता जेव्हा मी 20 वर्षापूर्वी बारामतीला जात होते, सासवडला जायला रात्री तिथपासून कोणीच नसायचं, माणूस नसायचा. आता सासवड आणि ह्याला बघायला लागतं की कुठे जागा आहे,
कारण का आम्हाला तिकडे आता अशी परिस्थिती अनेक गावांमध्ये झाली आहे की गायरानांवर पण आम्हाला बघावं लागतंय, कारण का पुढचं डेव्हलपमेंट होणार कुठे गावांचं जर गायरानच गेली, कमी झाली. आणि तुम्ही बघताय रेस्टॉरंट कल्चर, म्हणजे सासवड हे काही दिवसांनी जसं धायरी एक गाव होतं, आज धायरी पुण्याचा भाग झालाय, तसं काही एक 5 वर्षांनी सासवड हे पुण्याचाच भाग होईल, म्हणजे वर्ष पण नाही लागणार तर. राज्यातील धरणांची पाणी पातळी कमी झाली. मे मध्ये पाणी टंचाई जाऊन नाही, पाण्याचं मॅनेजमेंट हे सरकारची जबाबदारी असते. यावेळेस तर चांगला पाऊस पण झालाय, सरप्लस पाणी होतं सगळीकडे. तर जर पाणी कमी लागलं याचा अर्थ सरकारने मॅनेजमेंट केलेलं नाही, सरकारचं आणखीन एक अपयश. इंग्लिशमध्ये घ्यायचं. This is not about a party. I think these are historical things, and I don't think politicians, like any of us, should interfere. This is about history, and historians should speak on it. We are not technically sound for all this. So I urge Maharashtra government to not indulge, let the experts take the decision. If this government is here for service, they should focus on corruption, which is rampant in this state. They should do something about it. Na khaunga na khane dunga was their line. What has happened about the corruption in Maharashtra? What about unemployment? Every channel has shown endless amount of youngsters in Maharashtra, highly skilled and qualified, don't have jobs today. What about fiscal deficit management in the budget? So price rise, unemployment, corruption, all these issues, and growth of Maharashtra is completely stagnant. Investments need to come. As a matter of fact, a newspaper yesterday pulled out a story that 3.4 lakh crores has been pulled out of the market. So if this is the kind of being market is crashing every day, who's losing out in that? Obviously the middle class loses out all their trust, hard earned tax paid money in it. So I urge the Maharashtra government not to indulge. Let the experts take the decision, and they should focus on development and growth of the state. Kala? Thank you.